फालतूगिरी करून. चहा घ्या. सॉरी वहिनी, काय करतेस तू? चहा देते आम्हाला तू? नाही नाही नाही, हे काम तू नाही करायचं, तुला नाही शोभत हे काम. कसं आहे ना, आता तुझं रेकॉर्डिंग होणार आहे, गाणं एकदा रिलीज झालं की फॅन्स तयार होणार. मग फॅन्स काय, सावली मॅडम सेल्फी, हा सेल्फी. सावली वहिनी एक सेल्फी. डोंट टच मी. आय एम सो सॉरी. रामकृष्ण हरी. आता हे सगळं झालं ते आपल्याला कोण विचारणार? हो ना यार, आपल्याला ना आता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी लागणार आहे. म्हणजे आता सावली वहिनी आणखीन फेमस झाल्यावर मी सांगणार सगळ्यांना की मी द गायिका सावली वहिनी, तिचा लाडका धीर आहे. हा, मी पण सांगेन की मी स्टार सावली गायिका हिचा मी नवरा आहे. सारंग सर तुम्ही पण ना. सारंग सर तुम्ही पण. मग मी काय हात ठेवून शांत बसणार आहे? मी पण गप्पा बसणार नाही, मी पण सांगणार आहे सुपरस्टार सावली वहिनीचा मी भाऊ आहे. आणि लोक कसं ना जाताना बघणार, अरे आता सावली मॅडमचा भाऊ आहे, चहा पिताना बघितला, अबो सावली मॅडमचा भाऊ व्यायाम शाळेत जिम करताना बघतायत. अरे बबलू, आपण आहोत किती, आपण बोलतो किती. तू आणि जिम, मग तुला जिमचं स्पेलिंग तरी येतं का? GEE ते सोड. पण सावली वहिनी तुम्हाला सांगतो, तुम्ही ऑटोग्राफ मला आताच देऊन ठेवा. काय आहे, एकदा तुमच्या आजूबाजूला फॅनची गर्दी झाली तुम्ही आम्हाला विचारणार नाही. झाली चेष्टा करून. आधी चहा घ्या. आणि हे बघा, मला ते स्टार वगैरे बनायचं नाहीये, माझ्याकडे जे काही आहे त्यात मी सुखी आहे. तुम्ही सुखी आहात हो, पण आम्ही सुखी नाहीये. तू सुपरस्टार झाली ना की आम्ही सुखी होणार. काय रे, आज तारा इकडे असायला पाहिजे होती ना. तिला खूप मिस करतोय रे मी. सावली वहिनी ऐक ना, घरचे सगळे तुझं ऐकतात तर प्लीज तू सगळ्यांशी बोलशील का? ताराला लवकरात लवकर घरी यायचं आहे ग. मी प्रयत्न करते, तुम्ही नका काळजी करू. आपण निघूयात, उशीर होतो. अहो नाही, थांबा. तिलोत्तमा मॅडम आणि बाबा येत आहेत, त्यांचा आशीर्वाद घेऊन निघूयात. बरं. चहा घ्या. हो सावली वहिनी. सावली मॅडमचा भाऊ बोल. ते किती आहेत? 5. डॉक्टरचे मला माहिती आहे तुला औषधाचं आणि डॉक्टरांचं द्यायचं आहेत, पण आता याच्यात मॅनेज करशील तू? काय झालंय? काय इतकं टेन्शन घेत आहे? सगळं मॅनेज होईल, डोंट वरी. ते तुला नवीन गॅरेज ओपन झालंय आपल्या बाजूला, आपल्या गॅरेजच्या बाजूला, ते सांगितलं होतं ना. त्याने ते मॉडर्न इक्विपमेंट्स आणलेत, सगळे त्याच्याकडे जात आहेत. आपलं सगळं मॅन्युअलवर आहे, कोणी विश्वासच ठेवायला तयार नाही. मग आपण पण घेऊ ना नवीन मशीन. सॉरी, मला तुमच्या बिझनेसमधलं फार काही कळत नाही, पण आपण नवीन मशीन घेतलं तर पूर्वीचे गिराईक आपल्याकडे विश्वासाने परत येतील ना. खूप खर्च. पतपेढीशी बोललोय, पण ते एकदम लोन डिस्बर्समेंट द्यायला तयार नाही आहे. थोडा वेळ लागेल, परंतु मॅनेज करावं लागेल. ती इक्विपमेंट्स आली ना तर मस्त टक्कर देऊ शकतो. खूप त्रास होतोय का? हो, नका इतका विचार करू, सगळं मॅनेज होईल. आणि नाहीच झालं तर मी आईशी तू या बाबतीत काही एक बोलणार नाहीयेस. आईला कळताही कामा नाही, कळलं? बिझनेस आहे, अपडाऊन्स होतात, मी मॅनेज करीन. नाही सांगा. आणि मुळात मला त्या कंपनीमध्ये पुन्हा जायचं नाही आहे. मी आईला शब्द दिलाय, मी माझ्या पायावर उभा आहे, मी करीन मॅनेज. ठेव. नको, राहू दे तुम्ही. येऊ ग राजकुमार दादा, हा इकडे अमृता वहिनी. अरे इथे अरे तुम्ही ते काय करताय? चला लवकर खाली. काय झालंय? अरे सावली वहिनी पहिल्यांदा रेकॉर्डिंगला चालली आहे. हो, आज तिच्या गाण्याचं रेकॉर्डिंग आहे ना. चला चला. तेच तर, मग तुम्ही आशीर्वाद देणार नाही का? अरे देणार तर. चला चला लवकर लवकर, शेवटचे 10 मिनिटं आहेत, ऑफर लिमिटेड आहे. चला 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 चला. हळू हळू. या लोकांना असं वाटलंच कसं की मी त्या सावलीची मॅनेजर असेन, त्या बेकारड्या सावलीची, जिने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, तिची मॅनेजर ही भैरवी वजे असेल असं वाटूच कसं शकतं त्यांना? माई 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 प्लीज जरा शांत व्हा माई.
कशी शांत होऊ जयंती, कशी शांत होऊ? या मुलीमुळे माझा आजकाल रोज येता जाता अपमान होतोय. मला तर वाटतं माई, तुम्ही या संधीचं सोनं करायला पाहिजे होतं बरं का. म्हणजे तुम्ही तिची मॅनेजर आहात असं सांगून तिची इमेज डॅमेज करायला हवी होती तुम्ही. भैरवी वजे मी. हे असले पाठून वार करायची भेकड पद्धत नाहीये माझी. तिला मी संपवणारच आहे, पण तिची मॅनेजर बनून नाही. तिला खुलं आव्हान दिलंय मी की मी तिला उद्ध्वस्त करणारच. आणि जेव्हा भैरवी आव्हान देते तेव्हा ते पूर्ण केल्याशिवाय मी सोडत नसते कोणाला. खरे करालच तुम्ही, म्हणजे करूच शकता तुम्ही, नाही का? ते सोड, तू कशासाठी आली होतीस? काय काम होतं? काम काम असं काही नव्हतं माई. मी अशी इकडनं जातच होते तर म्हणलं बघूया जरा भैरवी माई काय करतायत. जयंती, अगं तुला ओळखते ग मी. तू ना अशी बाई आहेस की फायदा असल्याशिवाय श्वास पण घेणार नाही. काहीतरी काम असेलच. बोल, काय काम होतं? काम म्हणजे माई, अशी जरा उडती उडती खबर आली होती कानावर, ती सांगायची होती तुम्हाला. एक न्यूज सांगायची होती. आता तू अजून कसली बातमी आणली आहेस? आपली म्हणजे सावळी नाही का, ते रेकॉर्डिंग करणार होती गाण्याचं, तो मुहूर्त आजच आहे म्हणे. काय? ही पोरगी इतक्या लवकर पिंजऱ्यातनं बाहेर पडली, आणि बाहेर पडली तर पडली, आकाशात उडायलाही लागली. माई माई जरा शांत व्हा. हे हे असं रागवताना तुम्ही, म्हणून सांगत नाही मी काही तुम्हाला, हा? म्हणून आगीत तेल ओतत नव्हते मी. नाही जयंती, नाही. या वेळेस तू अगदी योग्य वेळी आगीत तेल ओततेस. ओतत राहा, अजून तेल ओतत राहा. होऊ दे, होऊ दे, माझा अजून जळफळाट होऊ दे. ही आग अशीच पेटत राहू दे, कारण या आगीतच मला सावलीला भस्म करायचंय. खरा तुमच्या मनात आलंय ना, बिनधास्त भस्म करा. फक्त मला तेवढे माझे पैसे वेळेवर देत राहा. ते दिलेत ना, ते अख्ख्या जगाला आग लावा तुम्ही, मला काही पडलेली नसते. विठुराया, आज तुझी सावली पहिल्यांदा जगासमोर स्वतःच्या आवाजासोबत येणार आहे. आजवर माझं गाणं फक्त तुझ्या गाभाऱ्यापुरतं मर्यादित होतं, पण आज माझं गाणं तुझे लाखो हजारो भक्त ऐकणार आहेत. भीती तर वाटते रे, पण मला खात्री आहे आजवर तू माझ्या पाठीशी जसा उभा राहिलास ना, तसाच आजही राहशील.